थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. आई गावदेवी आंबेशिव आणि त्यांना फाईट करेल SP11 वांगणी. 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवरती तेजस. यस सामना सुरू होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सुशांत आहेत. सुशांत आणि उबेद ही जोडी. गेम ऑन. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि या चेंडूवरती शांत ठेवलाय सुशांतला. पहिला चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. आंबेशिव आणि SP11 वांगणी या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 4 षटकांचा सामना असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने तेजस. फटका फसलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सुशांतचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का शून्यावरती SP11 वांगणी या टीमला. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. करण डावकुरिया त्याचा हा फलंदाज आहे. करण ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुरुवात तर खूप चांगली केली होती. त्यानंतर थोडासा संघर्ष त्याच्या इनिंग मध्ये झाला. उबेदने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि उबेद 5व्या क्रमांकावरती आले होते पहिल्या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली त्यामुळे नक्कीच त्याला प्रमोट केलंय सलामीला. या सामन्यामध्ये SP11 वांगणी आणि सामना सुरू आहे गावदेवी आंबेशिव या दोन टीम मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटका हाताळली होती. तेजसने अवघ्या 9 धावा खर्च केले होते आणि 3 विकेट घेतले होते. तोच तेजस आपण पाहतोय याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत. अवघी 1 धाव खर्च केली आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज उबेद ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. नक्कीच 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ होतं फलंदाज उबेद यांच्यासाठी. आणि आता मात्र करण येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि पुन्हा एकदा करणसाठी देखील तीच फिल्डिंग व्यूहरचना आपण पाहतोय. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि एक खेळाडू हा लॉंग ऑफला आहे. बाकी 30 सर्कल मध्ये आपण पाहू शकाल. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. येतोय डॉट बॉल आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा. 30 सर्कल मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट. त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये एक खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन. ही फिल्डिंग व्यूहरचना आपण पाहतोय आई गावदेवी आंबेशिव या संघाची. तेजसने इम्प्रेस केलंय याही मॅच मध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत तेजस. करण स्ट्रायकिंगला आहेत आणि यस बॅटची कडा फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद करण बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SP11 वांगणी या टीमची 2-2.
मयूर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज उबेद. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज उबेद. ओव्हर द विकेट मयूर. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट नक्कीच मिळवले होते. बघा आक्षेप घेतला तो आहे शैलीवरती मयूर यांच्या. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू नक्कीच वाईट चेंडू फेकलेत. आणि आपण चेक देखील करतोय. बाळा माने सर आहेत आमचे टीव्ही अंपायर. ओमसाई MTC लाईव्हची ही टीम, सागर फराड, रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. ऑफिशियल कॅमेरामन आमचे पपलू. आता मात्र हा चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. मेन कॅमेरामन आहेत पपलू आमचे, ज्याला सागर फराड यांनी या सीझनमध्ये मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल भेटली होती ती दिली होती. आणि पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी मयूर करतायत, कारण की पहिल्या षटकामध्ये तेजसने अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु या षटकामध्ये नक्कीच एक षटकार देखील आलाय आणि आतापर्यंत 3 वाईट चेंडू आपण पाहतोया. यस, एक प्रमुख कॅमेरामन ज्याने फार कमी वयामध्ये आणि फार कमी काळामध्ये ओमसाई MTC लाईव्ह सारख्या एक दिग्गज वाहिनीसोबत तो जोडले गेला आहे आणि खूप चांगली कामगिरी तो देखील करतोय. स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटला डीपमध्ये फिल्डर आहेत. धावबाची संधी आणि पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. पंचांचा इशारा येणं नक्कीच बाकी आहे आणि नॉट आउट. यस, आपण चेक करूया. पंचांनी नॉट आउट ना? यस. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न रमेश मयेकर. नक्कीच आपण पाहतो या 20 बॅटिंग करतायत आणि डॉट बॉलची समाप्ती. एक्सपिरियन्स भरपूर आहे रमेश यांच्याकडे. जर्सी क्रमांक 1. यावेळेस पुल करताय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. क्या बात आहे. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग डीप मध्ये. नितीन होते आपल्या टीमसाठी नक्कीच धावा वाचवल्यात. अवघी 1च धाव मिळते या चेंडूवरती आणि या 3 धाव वाचवल्यात नितीनने आपल्या टीमसाठी. धावसंख्या आपण पाहू शकाल 2/13. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक. मयूरने कमबॅक केलंय या षटकामध्ये आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. इट्स अ बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यस, फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑन फील्ड कॉल, नक्कीच नो बॉल आहे आणि त्याला चॅलेंज केलेला आहे.
नो चेंडू दिलेला आहे. व्हाईट बॉल तर आहेच, परंतु हा नो चेंडू आहे की नाही आपण चेक करूया. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. जर हा नो चेंडू नसेल तर व्हाईट चेंडू पंच आहेच. निरंजन सर, आपण चेक करतोय. पंच नो बॉल आहे. फ्रीट आहे. स्ट्राइक इनला फलंदाज उबेद. फ्रीट पंच करताय. डीप मध्ये फिल्डर आहे तेजस. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. SP11 वांगणी आणि आई गावदेवी अंबेशिव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये त्यात नवीन गोलंदाज मनोहर आणि स्ट्राइक इनला फलंदाज रमेश. दोन्ही खेळाडू हे अनुभवी खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल. यस, डॉट बॉल. रमेश मयेकर आणि उबेद ही जोडी. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. धावसंख्या 16. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. 4 षटकांचा सामना. SP11 वांगणी आणि अंबेशिव. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न रमेश मयेकरच्या. नक्कीच बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. आज संघर्ष सुरू आहे नक्कीच रमेश यांचा. धावसंख्या 17. मनोहर देखील चांगली गोलंदाजी करतायत. तेजस मयूर आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवतोय. या तिसऱ्या षटकामध्ये बॅटच्या टोईनला हा चेंडू लागतोय आणि लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. थोडीशी घाई केली आहे. ओमकार मोरे होते डीप मध्ये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19. चला सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल. धावसंख्या 19. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. याही चेंडूवरती शांत ठेवलं जात आहे. धावसंख्या 19. ज्या SP11 वांगणी टीमने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती तो संघ आपण पाहतोय या सामन्यामध्ये बॅकफुटवरती येतोय. कारण की पहिल्या सामन्यामध्ये 60 डाव बनवल्या होत्या SP11 वांगणी या टीमने. पुन्हा एकदा फटका फसला. मिस्टामिंग. झेलची शक्यता असेल. कोण घेईल हा झेल हा देखील प्रश्न पडला होता. आणि जवळजवळ 5 ते 6 खेळाडू आलेत झेल पकडण्यासाठी. आणि एकूण मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 21. फिरोज खान सरांच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य आहे. कारण की 4 ते 5 क्षेत्ररक्षक आले होते
नरेश देखील थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या 21. अंतिम चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. सॉफ्टने खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु चांगली फिल्डिंग. स्वीपर कव्हरला मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-22. काही विनंती असेल आणि सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 3 ओव्हरची मॅच. काल देखील 3:45 ते 4 वाजले होते आणि आज देखील 3:08 होत आहेत आणि यानंतर एक सामना अजूनही शिल्लक आहे. क्वालिफायर मॅच आज 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. त्यामधील हा 8वा सामना सुरू आहे आजच्या रात्रीमधील. मॅनेजमेंट कमिटी असेल, आमचे समालोचक असतील, आमचे लाईव्हची टीम असेल, आमचे DJ मास्टर असतील, पंच असतील, या सर्वांना नक्कीच तारेवरची कसरत करावी लागते. ह्यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. उबेदला देखील शांत ठेवलं जात आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज सुमित आहेत. चांगली गोलंदाजी तेजस, मयूर, मनोहर आणि आता मात्र सुमित देखील डॉट बॉलने सुरुवात करतोय या अंतिम षटकाची ओव्हर द विकेटने. यावेळी फटका पुन्हा एकदा फसला होता डीप मध्ये. फिल्डर लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद रमेश बॅक टू द पवेलियन. आज आमदार चषक छान. जर कुबेर दादानी ठेवलाय आज आमदार चषक छान. दादानी ठेवलाय आज आमदार चषक छान. जर कुबेर दादानी ठेवलाय आज आमदार चषक छान. धावसंख्या आहे 23. अंतिम षटकामधील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ वांगणी या टीम समोर फाईट करेल, ज्या संघाने आजच्या रात्रीमध्ये सलग 2 सामने जिंकलेत. आणि क्लीन बोल्ट. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद उबेद बॅक टू द पवेलियन. रायगड जिल्ह्यात गाजतय नाव. चषक आमचा साऱ्यांना ठाव. ठाणे रायगड जिल्ह्यात गाजतय नाव. चषक आमचा साऱ्यांना ठाव. जमलन सारे मैदानावर. जागवून ठेवलाय सारा गाव. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. शफल झाले फलंदाज उबेद. त्यानंतर मिडल स्टंप उकडलेला आहे आणि एकच सेलिब्रेशन आपण पाहतोय सुमित यांचं. थोडंसं अनोखं सेलिब्रेशन आपण पाहिलं. येस, ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून क्या बात आहे सुमित. आनंद भरपूर झाला होता सुमित यांना. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी.
दुर्गेश लॉफ्टेड हिट पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार टॉनिकचं काम करेल SP11 वांगणी या टीमसाठी. मच क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टर MS च्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. 2 इन अ रो सलग चालाय हा दुसरा षटकार. सो मच. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत दुर्गेशच्या बॅटमधून आणि या 12 धावा नक्कीच टॉनिकचं काम करतील. या मॅच मध्ये वापसी झाली आहे SP11 वांगणी या टीमची. 35 अंतिम चेंडू शिल्लक. दुर्गेश स्ट्राइक एंडला 6व्या क्रमांकावरती आलाय. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी. गोलंदाज सुमित जज करतायत आणि सुमितने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट सेट केलंय आई गावदेवी आंबेशिव या टीम समोर SP11 वांगणी या संघाने. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. यस डीजे. बनवायच्या धावा 36 या मॅच मध्ये आणि अंबेशिव गावचे उद्योजक समाजसेवक दिनेश कडव यांच्या माध्यमातून डीजे मास्टर MS यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत MS आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. जवळजवळ 3:15 वाजलेले आहेत. यानंतर एक सामना शिल्लक आहे. फलंदाज पाठवा आपण विनंती असेल.
आई गावदेवी आंबेशिव या टीम समोर 36 धावांचं लक्ष्य आहे. ओमकार मोरे आणि फलंदाज मयूर तामाने आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये उबेद. चोवीस चेंडू बनवायचे धावा 36 या मॅच मध्ये. पहिला चेंडू पुल करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. बॅकपुडला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिल्या सुरू आहे. 36 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ओमकारने सुरुवात चौकारने केली आहे. ओमकार मोरे टी शर्ट सौजन्य आहेत खऱ्या अर्थाने आंबेशिव या टीम साठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, मिडॉनला धावाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाले बाद. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये, कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये, त्यामुळे फलंदाज झाले बाद. ओमकार मोरे बॅक टू द पवेलियन. थँक यू सो मच. धावसंख्या आहे 1/4. न्यू बॅट्समन सुमित येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. कोणताही फुटवर्क नव्हता, खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर सलग डॉट बॉल 3 आलेत, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली. उबेदने कमबॅक केलंय कारण की 36 धावा डिफेंड करायच्या आहेत SP11 वांगणी या टीमला या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पहिल्या मॅच मध्ये विजयने 25 धावा बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये नक्कीच तो थोडासा पाठीमागे थांबलाय कारण की 36 धाव बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. परंतु मी उबेदचं कौतुक करेन, पहिल्या चेंडूवरती ओमकार मोरेने चौकार लगावला होता, त्यानंतर सलगचे आले 4 डॉट बॉल, त्यामध्ये एक रनआउट देखील आहे. फुल टॉस चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 8
18 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 28. भाल्या भाल्यांची उडवून झोप आयोजन केलं अलग. कुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान. जर कुबेरे दादानी ठेवलाई आज आमदार चषक छान. नवीन गोलंदाज दुर्गेश. ज्या दुर्गेशने 2 षटकार लगावले होते अंतिम षटकामध्ये, त्याचमुळे नक्कीच एक फायटिंग टोटल उभी करण्यामध्ये यश आलंय SP11 वांगणी या टीमला. बघूया गोलंदाजी कशी करतायत, कारण की 18 चेंडू 28 ची गरज आहे या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सुमित ऑन स्ट्राईक. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतात डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती फक्त आणि फक्त मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9. जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आई गावदेवी आंबेशिव या संघाने या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने दुर्गेश ऑन साइड लॉफ्टेड इट, फ्लॅट स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय फ्लॅट षटकार. षटकार आलेला आहे. आपण फिरोज सर बाउंड्री चेक करूया. चौकार आहे पंच. पुन्हा एकदा ऑन साइडला केलेला डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 22 धावा बनवावे लागतील. सामना टाय झाला तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. या झेलची किंमत मोजावी लागेल SP11 वांगणी या टीमला. या छोट्या छोट्या चुका सुधारावे लागतील, कारण की प्रत्येक धावेला किंमत आहे. 36 धावा फक्त डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये SP11 वांगणी या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर. यावीस लॉफ्टेड इट, मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर आंबेशिव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
म्हटलं होतं या झेलची किंमत मोजावी लागेल. जर हा झेल पकडला असता तर स्ट्राईक न्यू बॅट्समन कडे असती आणि षटकार देखील आला किंवा नसता आला. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, परंतु हा षटकार येतोय. धावसंख्या 21 विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आणि भरपूर वेळानंतर ओमकार मोरे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. 13 चेंडू आणि 15ची गरज. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. चुकीचं जजमेंट. आधी खूप जोरामध्ये धावत आले, त्यानंतर थांबले आणि चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून फ्लाय झालाय. या चेंडूवरती एकूण मिळतील 3 धावा आणि पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. आता मात्र रणबॉल इक्वेशन आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आई गावदेवी आंबेशिव या टीमला. डीजे मास्टर 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन टीम मध्ये. आंबेशिव विपक्ष SP11 वांगणी. क्लीन बोल्ट. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. या मॅच मध्ये ट्विस्ट, कारण की 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आई गावदेवी आंबेशिव या टीमने. गोलंदाज रोहित आणि रोहित मॅन शर्माचा जर्सी क्रमांक देखील आहे 45. मॅच बॉल जर सापडला असेल तर आपण द्यायचा आहे, प्रेक्षकांना विनंती असेल. यस, रोहित शर्मा यांचे खूप मोठे फॅन आहेत आणि मॅच बॉल येतोय. 11 चेंडू आणि बनवायच्या धावा 12 या मॅच मध्ये. रोहितने पहिल्या चेंडूवरती विकेट देखील मिळवली आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. आकाश आणि सुमित ही जोडी आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे. रनबॉल इक्वेशन आहे. सिंगल डबलने देखील हा सामना सहज जिंकू शकतो, हा आत्मविश्वास आहे आंबेशिव या टीमला. सुमित परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. 12 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये, परंतु पहिले 3 चेंडू अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती सटीक लाईन आपण पाहतोय.
9 चेंडू आणि 11ची गरज. रोहितने चांगली गोलंदाजी केली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे असतील, खास करून SP11 वांगणी या टीमसाठी. या 20 लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. येणारी 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. एखादा मोठा फटका या सामन्याचं समीकरण सोपं होईल, कारण की 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. नऊ चेंडू आणि बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. यावेळी फटका चांगला आहे, खराब फिल्डिंग. जणू का या फटकेचे चटके लागले असतील. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. म्हटलं होतं एखादा मोठा फटका या सामन्याचं समीकरण सोपं होईल. आणि आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बॅकपुलला जाऊन पंच केलं होतं. आणि यस फलंदाज होतोय बाद. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. चला वांगणी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. वांगणी दिलीप यांचा संघ आहे. 7 चेंडू 6. लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. नरेश बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये कमबॅक झालंय SP11 वांगणी या टीमचं, कारण की चेंडू शिल्लक 6, बनवायचे धावा 6 या मॅच मध्ये. मॅच ऑन. बनवायच्या त्या मॅच मध्ये नवीन गोलंदाज करण येतोय. स्ट्राइक इनला फलंदाज आकाश, न्यू बॅट्समन तेजस. 6 चेंडू आणि 6 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. सामना टाय झाला तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. पहिला चेंडू लाईन 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 चुकीची आहे. पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. बनवायचे धाव 5. आकाश ऑन स्ट्राइक. ज्या आकाशने नक्कीच पाहिलं गेलं तर एक धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये. एक धाव जी आली ती लेग बायच्या स्वरूपात आली आहे.
आणि फलंदाज यावीस बाद होतोय. क्लीन बोल्ड आकाश. बॅक टू द पविलियन. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 5. सो मच. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये विजय येतोय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये विजयने 25 धाव बनवल्या होत्या. तोच विजय येतोय 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू बनवायचे धाव 5. नावातच विजय आहे. आपल्या टीमला हा विजय मिळवून देईल का? विजय कडव. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा होती. कॅरी होऊ शकला नाहीये. विकेट किपर रमेश पर्यंत हा झेल. आणि येते डॉट बॉल. या मॅच मध्ये ट्विस्ट. 6 चेंडू 20 धावा बनवणं सोपं जातं कधी कधी शाबासच्या, परंतु 6 चेंडू आणि 6 धाव बनवणं कठीण जातं. 12 चेंडू आणि 12 धाव बनवायच्या होत्या आणि सामना टर्न झालाय. 4 चेंडू 5 ची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. बॅकपुला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय विजयच्या बॅट मधून. आणि आता मध्ये सामना झालाय टाय. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. इथून आंबेशिव संघ हा सामना पराभूत होऊ शकत नाहीयेत आणि वांगणी टीमला काहीतरी चमत्कारच करावा लागेल. शाबासच्या 3 चेंडू डॉट टाकावे लागतील, कारण की 3 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. तीन चेंडू आणि एका धावेची गरज या मॅच मध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. विजयाचा हा चौकार येतोय विजयच्या बॅट मधून. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आंबेशिव या टीमने. आंबेशिव या संघाची संघनायक आपण फक्त या टॉस आपण करूया. आंबेशिव आणि वांगणी या दोन टीम मध्ये, आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच.